नमस्कार. आपल्याला नेहमी वाटतं की मुलांच्या विकासासाठी खूप महागडी खेळणी लागतात. पण खरं सांगू, तसं अजिबात नाहीये. कधीकधी अगदी साध्या गोष्टी खूप मोठा फरक घडवून आणतात. आज आपण अशाच एका सोप्या पण तितक्याच प्रभावी खेळाबद्दल बोलणार आहोत आणि तो खेळ म्हणजे वाळूत खेळणं. चला तर मग बघूया की 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी हा साधासा खेळ त्यांच्या भविष्याचा पाया कसा मजबूत करतो. तर वाळूत खेळणं म्हणजे काय? फक्त टाइमपास? नाही, अजिबात नाही. ही एक अशी गंमत आहे जी थेट मुलांच्या विकासाला मदत करते. बघा, जेव्हा मुलं वाळूला हात लावतात, ती कशी आहे, खरखरीत की मऊ, हे अनुभवतात, तेव्हा त्यांचं स्पर्शज्ञान वाढतं. आणि गंमत म्हणजे जेव्हा ती मुलं वाळूचे छोटे छोटे डोंगर बनवतात, किल्ले रचतात, तेव्हा नकळतपणे त्यांच्या बोटांचे स्नायू, ज्यांना आपण सूक्ष्म स्नायू म्हणतो, ते मजबूत होतात. आणि हेच स्नायू पुढे जाऊन त्यांना पेन्सिल धरायला, लिहायला, चित्र काढायला मदत करतात. कमाल आहे ना? ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी या खेळाची ओळख करून घेऊ. मग बघूया की ह्यासाठी काय काय लागतं. त्यानंतर आपण वयोगटानुसार म्हणजे 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी काय कृती करता येतील ते पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्या खेळातून मुलांना फायदा तरी काय होतो हे पण समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, खेळाची ओळख. म्हणजे हा इतका साधा खेळ विकासासाठी एवढा महत्वाचा का आहे? या खेळाचे मुख्य उद्देश 3 आहेत. पहिला, स्पर्शज्ञानाचा विकास. म्हणजे जेव्हा मूल वाळू हातात घेतं, तिला दाबून बघतं, तेव्हा त्याला वेगवेगळ्या टेक्स्चर्सची ओळख होते. दुसरा मुद्दा आहे सूक्ष्म स्नायूंचा विकास. म्हणजे बघा, चमच्याने वाळू भरणे, ती वाटीत टाकणे, या छोट्या छोट्या क्रियांमधून बोटांची पकड घट्ट होते. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवनिर्मिती क्षमतेला चालना. म्हणजेच मुलांची कल्पनाशक्ती जागृत होते. त्यांच्या मनात येतं, चला आपण एक किल्ला बनवूया, आणि मग ते कामाला लागतात. बरं, आता हा खेळ खेळायचा म्हणजे काय काय साहित्य लागेल बघूया. फार काही अवघड नाहीये. आता बघा, या खेळाची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? त्याचा साधेपणा. आपल्याला बारीक वाळू किंवा रेती मिळाली तर उत्तमच. पण समजा नाही मिळाली तर काय करायचं? काहीच हरकत नाही. आपण भिजवलेली माती घेऊ शकतो किंवा घरातली भिजवलेली कणिक, अगदी कागदाचा लगदासुद्धा चालेल. आणि सोबत प्लॅस्टिकच्या वाट्या, चमचे, नरसाळं अशा घरातल्याच वस्तू वापरायच्या. म्हणजे बघा, पर्याय किती आहेत. ओके, आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. सगळ्यात आधी बघूया 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी आपण काय करू शकतो. या वयातनं मुख्य भर असतो तो मुक्त खेळावर, म्हणजे कोणतंच बंधन नाही. कृती खूपच सोपी आहे. एका ट्रेमध्ये किंवा मोकळ्या जागेत मुलांना स्वच्छ वाळू द्यायची. 4-5 मुलांचा छोटा गट केला ना की सगळ्यांना खेळायला पुरेशी जागा मिळते. मग त्यांना त्यांच्या मनानं खेळू द्या. ते हाताने वाळू चाळतील, तिचे डोंगर बनवतील किंवा फक्त हातात धरून तिचा स्पर्श अनुभवत बसतील. आपण फक्त त्यांना काही छोट्या वस्तू देऊ शकतो, जसं की वाटी, चमचा किंवा नरसाळं. बस, बाकी सगळं त्यांच्यावर सोडून द्यायचं. आणि हो, एक छोटी पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट. नरसाळ्यातून वाळू खाली सरकताना बघायला मुलांना प्रचंड आवडतं. ती सरसर खाली पडणारी वाळू बघण्यात ते अगदी हरून जातात. एक साधं नरसाळं त्यांच्यासाठी किती मोठं कुतूहल निर्माण करू शकतं, नाही का? ठीक आहे, आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, म्हणजे 4 ते 5 वर्षांची. आता त्यांच्या खेळात आपण एक नवीन गोष्ट आणणार आहोत. आता फक्त मोकळा खेळ नाही, तर थोडी कल्पनाशक्ती वापरून काहीतरी बनवायला शिकवूया. या वयोगटासाठी आपण काय करू शकतो? तर वाळूमध्ये थोडी भिजवलेली माती, क्ले किंवा कणिक मिसळू शकतो, जेणेकरून त्याला आकार देता येईल. मग मुलांना सांगायचं, चला बघू कोण लाडू बनवतंय, साप बनवून दाखवा बघू, किंवा प्लास्टिकच्या भांड्यांनी छोटे छोटे किल्ले किंवा केक बनवायला सांगायचं. म्हणजे आता ते फक्त वाळूशी खेळत नाहीयेत, तर त्यांच्या डोक्यातल्या कल्पनांना एक आकार देत आहेत. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग टप्पा, 5 ते 6 वर्षांची मुलं. इथे तर खेळ पूर्णपणे बदलून जातो. आता फक्त छोटे मोठे आकार नाहीत, तर मुलं अक्षरशः त्यांचं स्वतःचं एक जग तयार करायला लागतात. या वयात मुलांना ओली वाळू किंवा माती द्यायची आणि एखादी संकल्पना द्यायची, जसं की चला एक गाव बनवूया किंवा आपण एक बाग तयार करूया. आणि मग बघा गंमत. एवढंच नाही, तर आजूबाजूला पडलेली पानं, फुलं, काड्या, छोटे दगड वापरून ते त्यांच्या या जगाला सजवतील सुद्धा. आणि मग आपण त्यांना विचारायचं, अरे वा, हे काय बनवलंय सांग बरं. आणि मग ते जे सांगतात ना, ते ऐकण्यासारखं असतं.
त्यांच्या कल्पनेला जणू शब्दांचे पंख फुटतात. बरं, आपण या सगळ्या कृती पाहिल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या खेळातून मुलांना मिळतं तरी काय? काय आहे त्याचे फायदे? हो, बरोबर हाच प्रश्न. या खेळातून मुलं नक्की काय शिकतात? याचे फायदे खूप आहेत. एकतर त्यांची दृश्य आणि कलात्मक कौशल्य विकसित होतात. ते वेगवेगळ्या वस्तू, साधनं हाताळायला शिकतात. म्हणजे चमचा कसा धरायचा, वाटी कशी भरायची, हे सगळं LO 12.1.1. वस्तू पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ते शिकतात. LO 12.1.2. वेगवेगळ्या स्पर्शांची त्यांना ओळख होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीतरी नवीन निर्माण केल्याचा जो आनंद असतो ना, तो त्यांना मिळतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि एकाग्रता सुद्धा सुधारते. म्हणून लक्षात ठेवा, हा साधा खेळ फक्त मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी नाहीये. हा त्यांच्या भविष्यातल्या अनेक मोठ्या कौशल्यांचा पाया रचत असतो. तर मग आजच्या या खेळातून आपण उद्याची नवनिर्मिती कशी घडवणार? पुढच्या वेळेस जेव्हा एखादं मूल तुम्हाला वाळूत खेळताना दिसेल, तेव्हा फक्त एक खेळ म्हणून त्याच्याकडे बघू नका. कदाचित तो उद्याचा एखादा मोठा निर्माता किंवा कलाकार घडण्याचा त्याचा पहिला प्रयत्न असेल, नाही का?